आज जागतिक एड्स दिन आहे आणि याच निमित्ताने साई या स्वयंसेवी संस्थेतर्फे मुंबईत एका विशेष रॅलीचं आयोजन करण्यात आले। उल्लेखनीय गोष्ट म्हणजे जनजागृती करण्यासाठी या रॅलीमध्ये सेक्स वर्कर्स देखील सहभागी होणार आहेत। आजच्या रॅलीत एड्सची लढा देत बळी पडणाऱ्या रुग्णांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे। तसंच कामाठीपुऱ्यामध्ये एड्सबाबत जनजागृती करण्यासाठी सेक्स वर्कर्सच पुढाकार घेणार आहेत। आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत आता आहेत राहुल जोरी। आपण राहुलकडे जाऊयात। राहुल, जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम राबवले जात आहेत, अवेअरनेस कॅम्पेन्स केल्या जात आहेत। तू आता ज्या रॅलीमध्ये आहेस तिथे काय काय होते? अमृता, मी सध्या कामठीपुरा या भागातील रेड लाईट एरियामध्ये उभा आहे आणि यामध्ये साई या स्वयंसेवी संस्थेतर्फे जे स्वतः व्यवसायात सक्रिय होते आणि ज्यांना आता पश्चाताप होतोय की आपण या व्यवसायात होतो आणि त्यांना HIV ची लागण झाली आहे, तर हे स्वतः कार्यकर्ते झालेले आहेत आणि या व्यवसायात आणखी कोणी बळी पडू नये, या HIV ला आणखी कोणी बळी पडू नये यासाठी ते प्रयत्न करतात। आपण बोलणार आहोत, यापैकी काही लोक माझ्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आप मुझे बताइए, आप मतलब ये कब हुआ और सबसे बड़ी बात आप इनमें और लोग ना आए, इसलिए आप खुद क्या कर रही है? मैं ये चाहती हूँ कि जैसे मैं हूँ वैसा दूसरे ना हो, इसके लिए मैं उन लोग को समझाती हूँ। HIV एड्स के बारे में मैं बताती हूँ उनको हर चीज़ें। और दूसरी बात यह है कि मैं चाहती हूँ कि वो जल्द से जल्द मेरी बात समझे और ये जगह से निकल जाए। अपन आणखी काही लोकांशी बोलणार आहोत। मला सांग, आप मुझे बताइए, ये जब इलाज के लिए आपको दवाखाना ले जाता है, ये सब इलाज का सब पूरा जो ट्रीटमेंट है आपको ठीक तरह से मिलता है? जब औषधि हो कोई भी हो आपको ठीक तरह से मिलता है? सब ठीक ठाक मिलता है, सबको दवा बारे में दवा देते हैं और सब इलाज ठीक ठाक से होते हैं, अच्छे तरह से होते हैं। ह्या लोकांनी स्वतःला मिळत असणाऱ्या इलाजावर पण ही लोक समाधानी आहेत आणि आपल्यासारखे लोक आणखी या व्यवसायाला बळी पडू नयेत यामुळे या सगळ्या आता कार्यकर्त्या बनल्या आहेत आणि या साई संस्थेतर्फे या एड्सला कसं थांबवता येईल यासाठी या सगळ्या प्रयत्न करतायत। अमृता, धन्यवाद राहुल या संपूर्ण माहितीसाठी। वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले जात आहेत आणि याचसाठी प्रयत्न करणारी एक संस्था आहे ती म्हणजे नॅको।